वनपट्टे वन हक्क शासन निर्णयानंतर नागपूर येथील संविधान चौकमध्ये माननीय जगदीशभाई इंगळे यांच्यासह शेतकरी बांधव एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करताना नमस्कार. काही 2005पासून माननीय जगदीशजी इंगळे यांचं बिगर 7/12 शेतकऱ्यांसाठी लढा जो सुरू होता त्याला कुठे ना कुठे आता यश मिळालेलं आहे. सरकारने यांच्या मागण्याकडे लक्ष दिलेलं आहे. जाणून घेऊया आज इंगळेजींनी कशा प्रकारे आंदोलने केली, किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि कोणते शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहेत. तर इंगळेजी, आपण 2005पासून लगत मागण्यांना घेऊन आंदोलनं केलीत, प्रेस कॉन्फरन्स केली. काय वाटतं आपल्याला आता शासन निर्णय आला? यापूर्वी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 हा केंद्र शासन पुरस्कृत कायदा आपल्या देशामध्ये लागू झाला आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होती. परंतु आमचे आदिवासी जे गाव कुसाबाहेर राहणार होते त्यांच्याकडे 13/12/2005 पूर्वीचा पुरावा जसं प्रावधान होतं ते पुरावे नव्हते. त्याच्यामुळं माझ्यासारख्या विविध संघटना राज्यभरामध्ये आंदोलन करत गेले. त्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने नुकताच 27 फेब्रुवारी 2026ला एक शासन निर्णय परिपत्रक जाहीर केलं की वनपट्टेधारकांना 13/12/2005 पूर्वी त्यांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रापैकी मंजूर केलेले कमी क्षेत्र आणि तसेच ज्या लोकांनी दावे दाखल केले त्यांचे अपात्र दाव्याची फेरतपासणी करण्याबाबत एक राज्य शासनानं परिपत्रक काढलेलं आहे. त्यामुळं आज माझ्यासोबत धानोरा तालुक्यातील गडचिरोली जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत. त्यांचे 2005 पूर्वीपासून त्यांचा प्रोसिजर सुरू आहे, परंतु केवळ अतिक्रमण अभिलेख पंजीमध्ये त्यांची 13 डिसेंबर 2005 पूर्वीची नोंद नसल्यामुळं ते अपात्र ठरलेले आहेत. त्यांचे जसे दावे जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्याकडे पडलेले आहेत. तर त्या दाव्याची पुनर्जीवित करण्यासाठी इथून आम्ही सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विभागीय आयुक्त मॅडमकडे जाऊन यांच्या दाव्याची फेरतपासणी करण्यासाठी संबंधित ज्या विभागात जेवढे 5 जिल्हे आहेत त्या 5 जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन ज्या अपात्र दावे आहेत त्यांचे पुनर्जीवित करा. ज्या लोकांचं क्षेत्र मंजूर झालं परंतु प्रत्यक्ष पट्ट्यावर कमी क्षेत्र आहे त्याच्यासुद्धा वाढीव क्षेत्र करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलनात्मक इशारा दिलेला आहे. आता तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचं इथे बोललेले आहात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्यांना शेतीचे पट्टे मिळालेले आहेत, त्यांच्या नावावर 7/12 आहेत, परंतु त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, याकरता सुद्धा आपण एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांनासुद्धा याचा काही लाभ मिळणार का? प्रश्न आता असा आहे की अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006, सुधारित नियम 2008, सुधारित नियम 2012 अन्वये ज्या लोकांच्या जमिनी मंजूर झालेल्या आहेत अशा लोकांचे 7/12 अभिलेखामध्ये इतर अभिलेखात नोंदी आहेत. इतर अभिलेखात नोंदी असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष त्या गोष्टीचा लाभ मिळत नाही. परंतु भूमी अभिलेख कार्यालय जमाबंदी विभाग पुणे यांच्याकडे सुद्धा आम्ही संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा केला की ज्या लोकांच्या जमिनी मंजूर झाल्या, ज्यांचं इतर अधिकार 7/12 अभिलेखात नोंद आहे, तर त्यांचा पर्टिक्युलरली जेवढं क्षेत्र मंजूर आहे तेवढं 7मध्ये नाव करा. पर्टिक्युलरली स्पेशल त्याच्या नावाचा 7/12 अभिलेखामध्ये प्रमाणपत्राच्या अनुषंगाने नोंद घ्या, असा आमचा प्रयत्न चालू आहे. त्या अनुषंगाने आता जर तसं 7/12 नाव समाविष्ट झालं तर पुढील पाठपुरावा सरकारकडं ज्या योजना आहेत त्याची योजनेचा लाभ आमच्या शेतकऱ्याला मिळू शकतो. त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा. कुठनं आले आहात आपण? गडचिरोली जिल्हा, धानोरा तालुका, मुक्काम कुलभट्टी. हे झालेला शासन निर्णय आपल्याला काय वाटतं, मान्य आहे का? मान्य नाही. मला अजूनही आपला शेतकरी बांधव जे आहेत ते अतिक्रमण पंजीपासून ते वंचित आहेत. त्यांच्या 100मधून 10% शेतकऱ्यांना वनपट्टे मिळाले. बाकीचे 90% शेतकरी जे आहेत ते भूमिहीन आहेत. त्यांच्याकडे अजूनही त्यांचे पुरावा नसल्यामुळे, अतिक्रमण पंजी नसल्यामुळे ते मागास, म्हणजे त्यांचे दावे जे आहेत ते कुठंतरी ते फेटाळले जात आहेत त्यांच्या. परंतु आता तो शासन निर्णय आलेला आहे ना की तुम्हाला देणार म्हणून. हो, पण इथं एक गोष्ट आहे की अतिक्रमण पंजी नोंद नाही तर तुम्हाला ते वनपट्ट्या मिळणार नाही असे शासनाचं धोरण चालू आहे. म्हणून आपले शेतकरी बांधव जे आहेत ते आंदोलन करण्यासाठी किंवा आपण
जिल्हाधिकारी जे आहे त्यांच्या आपण धरणा देऊन बसू का अशी त्यांची विचारविमर्श सुरू आहे. तरी आपण इंगळे साहेबांच्या सहमतीने आम्ही आज नागपूरला येऊन काही ना काही महसूल मंडळाकडे आपण जाणार आहोत. आपण कुठून आलात? मी कुलभट्टीवरून तहसील धानोरा जिल्हा गडचिरोली इथून आलो. आपण कुठून आलात? मी पण कुलभट्टी बोल. काय वाटते आपल्याला जे आता निर्णय झालेला आहे, शासन निर्णय आलेला आहे, आपण खुश आहात? जी सर खुश. त्यामुळं घ्या ना एक शेवटचा. हां. म्हणजे 27 फेब्रुवारी 2026चा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या अनुषंगाने वनपट्टेधारक जे आहेत, ज्या लोकांचे दावे अपात्र झालेले आहेत, जे तहसील कार्यालयामध्ये धुळकात पडलेले आहेत, या शासन निर्णयामुळं त्याचं पुनर्जीवित होऊन पुन्हा त्याच्यावरती शासनाकडे माहिती सादर करण्यासाठी हा जो शासन निर्णय आलेला आहे याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्ह्यासहित संबंध आपल्या विभागात 5ही जिल्ह्यामध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी सन्माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेऊन कडक निर्देश दिले पाहिजेत आणि याला कालबद्ध पद्धतीनं वेळ दिला पाहिजे की एवढ्या दिवसात एवढ्याची तपासणी करून माझ्याकडे सादर करा म्हणून. तर बघूयात आपण की यांच्या 2005 पासनं जे होता तो लढा सुरू होता. कुठे ना कुठे सरकारने यांची दखल घेतलेली आहे. काही शेतकरी आहेत की जे आताही नाराज आहेत, काही शेतकरी आहे यांना आस आहे की विभागीय आयुक्त कार्यालयामधून यांच्या समस्या सोडवण्यात येईल. तसेच बिन सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जे आहेत जगदीशभाई इंगळे हे सुद्धा आता विभागीय आयुक्तालयामध्ये जाणार आहेत, महसूल मंत्र्यांकडे जाणार आहेत. बघूयात की यांच्या समस्याकडे सरकार कशा प्रकारे लक्ष देतात, आणखी यांच्या समस्यांना लवकरात लवकर कशा प्रकारे सोडवण्यात येणार आहेत. बघत राहा प्रजाराज न्यूज. नमस्कार.